चित्र बदलणार आहे। 54 गावांमध्ये जयकुमार भाऊ मला पण तुमच्या शिंदखेड्यामध्ये घर द्या आता। जयकुमार भाऊंचं मी मनापासून अभिनंदन करीन। ते माझ्याकडे आले, मला म्हणाले मंत्रीपद द्या का नका देऊ, मला त्याचं काही घेणं देणं नाही, मला तुम्ही पीडीएन द्या, पाईप पद्धतीनं माझ्या प्रत्येक शेतात पाणी गेलंच पाहिजे। आणि जयकुमार भाऊनी मागितल्यानंतर देवेंद्र भाऊ नाही म्हणतील असं कधी जन्मात घडलेलं नाही। त्यामुळे तात्काळ आपण मान्यता दिली। आज आपण पाहतोय शिंदखेडा तालुक्यात 54 गावांना जे पाणी मिळणार आहे, 42,000 हेक्टर जमीन म्हणजे 1 लाख एकरापेक्षा जास्त जमीन ही पूर्णपणे बागायती या ठिकाणी होणार आहे, पूर्णपणे बागायती। आता तुमच्या पिढीने दुष्काळ पाहिला, पुढच्या पिढीला सांगायचं दुष्काळ इतिहास झालाय, दुष्काळ काय आम्हाला माहिती नाही, आता आम्ही बागायती शेती करणारे, प्रत्येक शेतामध्ये प्रत्येक पिकाला पाणी मिळणार अशा प्रकारची शेती आज या ठिकाणी तयार केली जाणार आहे। हे काम आज खरं म्हणजे झालं असेल तर या ठिकाणी बाबा भामरेंमुळे आणि जयकुमार भाऊ रावल तुमच्यामुळे हे काम झालेलं आहे। तुमच्यासारखा एक लोकप्रतिनिधी ज्यावेळेस असतो तो काय चित्र या ठिकाणी बदलवू शकतो हे तुम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं दाखवून दिलेलं आहे। आणि एवढंच नाही तर धुळे तालुक्यामध्ये देखील 49 गावांचं चित्र हे या ठिकाणी याच योजनेमुळे बदलणार आहे। म्हणजे इतक्या मोठ्या लोकसंख्येला एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हे पाणी मिळणार आहे। आणि एकूण या योजनेचा फायदा काय आहे? आपल्या हक्काचं वाहून जाणारं 9.24 टीएमसी पाणी हे आपण अडवतो आणि आपल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी देतो। आज आपण बघितलं असेल फिल्म, 5 पंपगृह आहे आणि 75,000 HP ची मोटर आहे। आपल्या शेतामध्ये जास्तीत जास्त 7.5 HP ची मोटर आपण लावतो, 75,000 HP ची मोटर लावून 32 पंपातून शिंदखेडा आणि 4 पंपातनं धुळे आणि 4 नवीन धरणं त्या ठिकाणी आपण तयार करतो आणि 9 तलावांमध्ये हे पाणी आणतो आणि त्यातून प्रत्येकाच्या शेतीत जात आहे। आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे, आपण बघितलं असेल इथे भूमिपूजन केलं, धरण वर आहे, त्यामुळे पूर्ण पाणी ग्रॅव्हिटीने आपल्या शेतीपर्यंत येणार आहे, त्यामुळे विजेचा खर्च देखील अतिशय कमी या ठिकाणी लागणार आहे।